नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि 5 मिनिटात तयार होणारा असा पोटभरीचा नाश्ता बनवून दाखवणार आहे. तर एक बाउलमध्ये मी एक बारीक कांदा चिरलेला घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, पाव चमच हळद घ्यायची आहे, चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. एकजीव असं करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 अंडी घेतलेली आहेत, ती फोडून घ्यायची आहेत. दोन्ही अंडी आपण फोडून घेतलेली आहेत आणि चम्मचच्या साहाय्याने असे आपण फेटून घ्यायचे. छान असं फेटून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट. गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्या अंडी आपण फेटून घेतलेली आहेत ती टाकायची आहेत आणि अशी चमचच्या साहाय्याने आपण ती पसरून घ्यायचं आहे सगळीकडे. जेवढं होईल तेवढं पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी आणि 1 मिनिटभर आपण एक साईडला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता वरती आपण एक ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे, अंड्यामध्ये अशी बुडवून ती ठेवायची आहे. दुसरी देखील तशीच आपण अंड्यामध्ये बुडवून ठेवायची आहे वरती आणि छान असं एक बाजूला भाजून घ्यायचं. आता हे भाजून झालेलं आहे, आपण उलटून घेऊया. दुसऱ्या साईडला पण आपण भाजून घ्यायचं आहे थोडंसं. भाजून झालेलं आहे दुसरी साईड पण आपण उलटून घ्यायचं आहे. एक मी चीजची स्लाईस घेतलेली आहे ती ठेवायची आहे. तुम्ही चीजची ट्यूब देखील किसून टाकू शकता आणि असं एक करून आपण ब्रेड पलटी करायचं आहे आणि दोन्ही साईडला छान असं आपण भाजून घ्यायचं आहे आलटी पलटी करून. तर तयार झालेलं आहे छानपैकी आपला ऑमलेट सँडविच. बघू शकता, काढून घ्यायचं आहे. सुरीच्या साहाय्याने कापून घेत आहे मी. तुम्हाला जसे पण पाहिजे तसे तुकडे करू शकता. छान असा बघा तुम्ही ऑमलेट सँडविच आपला तयार झालेला आहे. तर आपण सर्व करूया. तर तुम्ही हा नाश्ता मुलांना सकाळी देऊ शकता, डब्यामध्ये मुलांच्या देऊ शकता. कसा वाटला तुम्हाला ही रेसिपी ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे तिला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघता हे देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.